येत्या विधानसभेत महायुतीचं पाणी पण होणार का? कोणत्या गोष्टींमुळे महायुतीचं सरकार पडू शकतं? सध्या महायुतीवर मतदार का नाराज आहेत? 288 पैकी महायुतीला किती जागा मिळू शकतात? एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत आजच्या नंबर गेममध्ये. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. येत्या विधानसभेला महायुतीचं सरकार पडतंय असं सकाळ मीडियाच्या ताज्या सर्वेतून दिसतंय. त्या सर्वेमधून महायुतीला 33.1% लोकांची पसंती दिसतेय, तर महाविकास आघाडीला तब्बल 48.7% लोकांची पसंती आहे असं दिसतंय. आणि त्याच सर्वेनुसार महाविकास आघाडीला विधानसभेत 152 तर महायुतीला 136 जागा मिळत आहेत. पण ही झाली सरळ दिसणारी आकडेवारी. पण या आकडेवारीत दडलेल्या महायुतीसाठी धोकादायक गोष्टी कोणत्या आहेत, ज्याकडे लक्ष नाही दिलं तर महायुती सरकार पडू शकतं, हेही आपण बघू. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या 6 विभागांपैकी 2 विभाग वगळता महायुतीला 4ही विभागात फटका बसणार आहे असं या सर्वेतून दिसतंय. मुंबईत मवियाला 21 तर महायुतीला 40, कोकणात महायुतीला 8 तर मवियाला 4 अशा 2 विभागातले मतदार महायुतीला कौल देताना दिसत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 24, महायुतीला 10, विदर्भात महाविकास आघाडीला 35 तर महायुतीला 29, तर मराठवाड्यात महाविकास आघाडीला 26, महायुतीला 21, तर पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 42 तर महायुतीला 28 जागा अशा 4 विभागात महायुतीला फटका बसताना दिसतोय. आता विद्यमान सरकारच्या विरोधात मतदारांची इतकी नाराजी काय, याचा शोध घ्यायचा झाल्यास त्याची अनेक उत्तरं सापडतात. या सर्वेमध्ये आपण विद्यमान आमदारांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहात का असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या प्रश्नाला 39.4% लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे, तर त्याच्याहून अधिक लोकांनी म्हणजे 42.4% लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की सध्याच्या विद्यमान सरकारच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे. याला दुजोरा देणारी आणखी एक आकडेवारी या सर्वेत आहे. त्यात आणखी असाच एक प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे आपण विद्यमान आमदारांना निवडून देणार का? त्याला 36.2% लोकांनी होय उत्तर दिलं आहे, तर त्याच्याहून जास्त म्हणजे 41.1% लोकांनी नाही उत्तर दिलं आहे. आता विद्यमान सरकारच्या विरोधात आणखी कोणत्या गोष्टीमुळे नाराजी आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलो तर कदाचित त्यात जातीयवाद हे उत्तर असू शकतं. विद्यमान सरकारबद्दल जातीयवादामुळे नाराजी आहे असं म्हणण्यास पुष्कळ वाव आहे, कारण या सर्वेमध्ये महाराष्ट्रात जातीयवाद वाढलाय का असा प्रश्न विचारला आहे. त्याला तब्बल 56.6% लोकांनी होय उत्तर दिलं आहे. जात ही गोष्ट या विधानसभेत महायुतीच्या अंगाशी येऊ शकते. त्याचं आणखी कारण या सर्वेत दडलेलं आहे. उच्च जातीय आणि ओबीसी हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो. हे मतदारही महायुतीच्या विरोधात गेलेले दिसतात. या सर्वेमध्ये उच्चवर्गीय मतदारांपैकी 35.12% लोक महायुतीच्या बाजूने आहेत, तर तब्बल 48.38% लोक मवियाच्या बाजूने दिसतात. तर ओबीसी मतदारांपैकी 36.31% लोक महायुतीच्या, तर तब्बल 46.44% मतदार मवियाच्या बाजूने आहेत. थोडक्यात काय, तर जातीयवादामुळे किंवा जातीय गोष्टींमुळे विद्यमान सरकारला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता महिला मतदारांकडे वळूया. अलीकडे महिला मतदार मोठ्या प्रमाणात भाजपला किंवा महायुतीला मतदान करतात असं सांगितलं जातं. पण या सर्वेमध्ये 48% महिला मवियाला पसंती देताना दिसत आहेत, तर फक्त 31% महिला महायुतीला पसंती देत आहेत असं दिसतंय. म्हणजे महायुतीला नेहमी मदत करणारा महिला मतदार येत्या विधानसभेला महायुतीसोबत फार दिसत नाही. महायुतीला अडचणीत ठरणाऱ्या गोष्टींची मालिका इथेच संपत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न झालेल्या निवडणुका हा मुद्दाही महायुतीला तापदायक ठरू शकतो. त्याचं कारणही याच सर्वेत दडलं आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे आपली गैरसोय होते का असा प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाला तब्बल 68.8% लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. लोकसभेची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर गेली होती. त्याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचा न झालेल्या निवडणुका असं आपल्या त्या पॉलिटिक्स चॅनलवर अनेक विश्लेषकांनी सांगितलं होतं. आता सध्याचं महायुतीचं सरकार डेंजर झोनमध्ये असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी यांच्या महायुतीला महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलेलं नाही. ते कसं हे थोडं आकडेवारीतनं समजून घेऊया.
या सर्वेमध्ये महायुती सरकार पडणार असं दिसत असलं तरी भाजपला सर्वाधिक म्हणजे 28.5% लोकांची पसंती आहे आणि भाजप हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी तितकंसं स्वीकारलेलं नाही. कारण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6% लोकांची पसंती आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 5.4% लोकांची पसंती आहे. फक्त एवढंच नव्हे तर 22% लोकांना अजित पवारांमुळे महायुतीचं नुकसान झालं आहे असं वाटतंय. तर 19.6% लोकांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांमुळेही महायुतीचं नुकसान झालं आहे असं वाटतंय. ही एक ना अनेक संकटं सध्या महायुतीच्या पुढ्यात आहेत. पण हा फक्त सर्वे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सत्यांतर होईल की महायुतीचं सरकार पुन्हा निवडून येईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि नेहमीचं लाडका आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.